श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदात जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या सोमवारी म्हणजेच 15 जून 2026 रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या सोमवती अमावस्येला दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. ही अमावस्या अधिक महिन्यात येते म्हणून हिला विशेष महत्त्व दिले जाते आणि सोमवती अमावस्या वर्षातून सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. मंडळी, ज्याप्रमाणे अधिक महिना दर 3 वर्षांनी येतो त्याप्रमाणे अधिक महिन्यातील अमावस्या ही दर 3 वर्षांनीच येते. या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 14 जून रोजी 12:20 होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. अधिक महिन्यातील अमावस्या आपल्या हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार अधिक हा खास मानली जाते. यंदा 3 वर्षांनी या अमावस्येला दुर्मिळ असा योग आलेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा योग 3 वर्षांनीच येत असतो. अधिक मास भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित केला जातो. तर अमावस्या तिथीनुसार पूर्वजांच्या शांतीसाठी, प्रार्थनेसाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येला दुर्मिळ योग देखील निर्माण होत आहे. हिंदू धर्मात अमावस्येला अत्यंत पुण्यवान समजले जाते. यंदा ही अमावस्या सोमवारी येत असल्यामुळे हिचे विशेष महत्त्व असे आहे, म्हणून हिला सोमवती अमावस्या असे म्हणले आहे. आणि या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान श्रीहरी विष्णू आणि आपले पूर्वज यांची पूजा केल्याने सुख, समाधान, शांती आपल्या घराला मिळते. या सोमवती अमावस्येला काही विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा देखील करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि प्रदक्षिणा घातल्या जातात. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने अनेक जन्मातील पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून या दिवशी दीपदान करायला खूप मोठे धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणून अशा सोमवती अमावस्येला काहीच नाही केलं तरी असा एक दिवा लावा. हा दिवा लावल्याने संपूर्ण महिन्याचे फळ आपणास मिळेल आणि 7 जन्माचं दारिद्र्य नष्ट होईल आणि 33 कोटी देवांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होईल. तर घरात अखंड लक्ष्मीही नांदेल. तर दीपदान कसे करायचे, कधी करायचे, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा उपाय तुम्ही 15 जूनला सोमवती अमावस्येला सकाळी किंवा संध्याकाळी ही दिवा लावू शकता. सकाळी जर दिवा लावणार असाल तर सकाळी 9:30च्या आत हा दिवा लावून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी म्हटले तर 6 पासून रात्री 9:30 वाजेपर्यंत आपण हा दिवा लावू शकतो. या दिवशी आपल्या आयुष्यातील अंधार, नकारात्मकता दूर अधिक मासाचे पुण्यफळ मिळण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर या महिन्यात तुमच्याकडून कोणतीही सेवा जर झाली नसेल, घरातील कामामुळे जर जमले नसेल तर हरकत नाही, पण हे एक दीपदान करा. पूर्ण अधिक मासाचे फळ तुम्हाला मिळून जाईल. भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळून जाईल. तर आपल्याला 33 पिठाच्या दिव्याचा उपाय करायचा आहे. एवढेच नव्हे तर हे दीपदान आपल्याच घरात 5 ठिकाणी ठेवल्याने अनेक जन्माचे पाप नाश होतात असे मानले जाते. हा उपाय केल्याने आपल्या घरात सकारात्मकता आणि अखंड लक्ष्मी वास होतो. हा उपाय केल्याने भगवान श्रीहरी विष्णू, देवी पार्वती आणि देव शिव या देवदेवतेंचा 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. तसेच आपल्या घरावर सदैव त्यांचे प्राप्त राहते. म्हणजेच प्रकाशाचा, ज्ञानाचा अखंड दिवा आपल्या घरी नांदतो. या सोमवती अमावस्येला आपण जे दीपदान, वस्त्रदान करतो त्याचे फळ कित्येक पटीने जास्त मिळते असे मान्यता आहे. तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करणार आहात तेव्हा कुटुंबातील पितृदोष जरी असेल तोही दूर होऊन जाईल. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला कामात यश मिळेल. हा उपाय करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठावे. आपले नित्यकर्म आटोपून देवघरातील देवपूजा झाल्यानंतर
आपण पंचामृताने देवाला स्नान घालून अगरबत्ती लावून देवाची पूजा करायची आहे. नंतर आपण हा उपाय करणार आहोत. घरातील देवघरात दिवा लावून हा उपाय आपल्याला करायला घ्यायचा आहे. आता दिवे कसे बनवायचे, तर या ठिकाणी आपण कणकेचे पिठाचे दिवे करणार आहात. तर आपण पीठ घेऊन त्याच्यामध्ये गूळ, थोडेसे तूप किंवा तेल घालून, चिमूटभर हळद घालून, पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे. एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आपण मीठ अजिबात घालणार नाही आहे. या पिठाचे आपण छोटे छोटे असे 33 दिवे करून घेणार आहे आणि प्रत्येक दिव्याला आपण दुहेरी कापसाची वात करून ठेवायची आहे. यामध्ये शुद्ध गाईचे तूप किंवा तिळाचे तेल घालायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, पीठ बनवून फक्त चालणार नाही, तर त्याची विधिवत पूजा आपल्याला करावी लागणार आहे. तर 33 दिवे आपण करून घेतल्यानंतर त्यानंतर प्रत्येक दिव्यात हळदी कुंकू अक्षता घालून त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि देवाला नामस्मरण करायचे आहे. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी डोळे बंद करून घरातील समृद्धी, ऐश्वर, शांतीसाठी आणि घरातील पितृशांतीसाठी आपण या 33 दिव्यांनी 33 कोटी देवांना प्रार्थना करायची आहे. आणि आता हे 33 दिवे देवघरात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला शास्त्रानुसार 3 मार्ग सांगितले आहे. ते म्हणजे हे 33 दिव्यापैकी एक दिवा तुम्ही देवघरात ठेवून दुसरा दिवा तुम्ही तुळशीपाशी ठेवायचा आहे आणि तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून ते तुळशीलाही प्रार्थना करायची आहे. आणि इतर 2 दिवे तुम्ही आपल्या घरातील उंबरठ्याजवळ ठेवायचे आहे. एक उंबरठ्याच्या बाहेर आणि एक दिवा उंबरठ्याच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण हळदी कुंकू उंबरठ्याला अर्पण करून अक्षता वाहून उंबरठ्याच्या पाया पडायचं आहे आणि तिथेही आपण प्रार्थना करायची आहे की घरातील नकारात्मकता दूर निघून जावी आणि घरात लक्ष्मीची पावलं यावीत, असे आपण सुख समाधान शांती यावी अशी आपण उंबरठ्यालाही प्रार्थना करायची आहे. आता चौथा दिवा आहे तो आपल्याला माठ किंवा पिण्याच्या पाण्याचे माठ किंवा हंडा असेल तिथे एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर 5वा दिवा आहे तो आपल्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही पितृपक्षासाठी पितृदेवांसाठी मानलेली आहे. तर पितृशांतीसाठी आपण दक्षिण दिशेला एक दिवा ठेवणार आहोत. आणि या ठिकाणी बाकीचे दिवे आपण देवघरातच ठेवणार आहोत. तर याच ठिकाणी जर आपल्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर आपण पिंपळाच्या दिव्याखाली 5 दिवे आपण ठेवून येणार आहोत आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून आपण पिंपळाच्या झाडाचीही प्रार्थना करणार आहे. कारण असे म्हटले आहे की पिंपळाच्या झाडाखाली 33 देवांचा वास असतो. तर या ठिकाणी आपण पिंपळाच्या झाडाजवळही जाऊन आपण तिथे 5 दिवे ठेवून प्रार्थना करून यायची आहे. जर आपल्या इथे पिंपळाचे झाड नसेल तरीही चालेल, आपण फक्त देवघरात पूजा केली तरीही चालेल. आणि मग हे दीपदान अशा पद्धतीने आपण करून दुसऱ्या दिवशी या दिव्याचे आपण, जर आपल्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर तिथे हे दिवे सगळे ठेवून यायचे आहे, जेणेकरून तिथे किड्यामुंग्या खाऊन घेतील. किंवा आपल्या जवळपास नदी असेल तर तिथे आपण हे पाण्यात सोडून द्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपण सोमवती अमावस्येला हे दीपदान केल्याने आपल्या घरातील माणसांसाठी घरासाठी आपल्यासाठी हे पुण्यफळच मिळवतो. घरातली नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. जर काही पितृदोष असेल तोही होऊन आपल्या घरात सुख समाधान शांती येते. तर व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.